दोन्ही राष्ट्रवादींचा 26वा वर्धापन दिन पार पडतोय। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन संपन्न होणार आहे। दोन्ही पक्षांचे वर्धापन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आलेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यामधील बालेवाडी स्टेडियम मध्ये मेळावा होणार आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आलाय। राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना या मेळाव्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सकाळी 10 वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा सुरू होईल। दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। राष्ट्रवादीचा मनोमिलन होणार का? सुप्रिया सुळे काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, राहुल कुलकर्णी आणि रेवती हिंगवे। सुरुवातीला राहुल सर, मी तुमच्याकडे येते। सकाळी 10 वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा मेळावा सुरू होईल। कोणत्या ठिकाणी तो होणार आहे, कशी तयारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सुप्रिया सुळे काय निर्णय घेणार, या सगळ्या संदर्भात काय अंदाज? बघा, आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दिवस आपण म्हणू शकतो। जसं आता हे बघा ना, 26वा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालगंधर्व इथे पुण्यात सुरू आहे, होणार आहे। आणि त्याच्या आधीची ही दृश्य ज्या ठिकाणी सगळी होर्डिंग्स लागलेली आहेत, तुम्ही सत्तेत असा किंवा नसा, शरद पवार नावाची जी जादू आहे ती महाराष्ट्रानं गेल्या 5 दशकं अनुभवली आहे आणि तोच आजचा प्रसंग असणार आहे। ह्या जादूमुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 5 दशकं झाले, तर आज वस्तुस्थिती अशी आहे की 2 राष्ट्रवादीचे गट झालेत। एक अधिकृतपणे निवडणूक आयोगानं मान्यता दिलेला जो अजित पवार यांचा गट आहे, त्या पक्षाचा आज 3 वाजता बालेवाडी इथं वर्धापन दिन, स्थापना दिवस साजरा होणार आहे। आणि सुप्रिया सुळे यांचा संदर्भ कुठं येतो, तर शरद पवारांनी नीरजा चौधरी यांना इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की आता पुढच्या पिढीनं निर्णय घ्यायचा आहे की काय करायला हवं। स्वतः सुप्रिया सुळे जेव्हा परवाच्या दिवशी बारामतीमध्ये होत्या तेव्हा त्या असं म्हणाल्या की मी कार्यकर्त्यांना विचारेन आणि त्यानंतर ठरवेन। तर कार्यकर्त्यांना विचारायची गोष्ट म्हणजे आजचा मेळावा, आणि म्हणूनच हे जे कार्यकर्ते आहेत, आणि मला आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि कार्यकर्त्याचंही मर्म नेहमी असं दिसतं की अशा कोणत्याही राजकीय प्रसंगाला हे कार्यकर्ते रात्रभर प्रवास करतात। हे जळगाववरून आलेत, हे बुलढाण्यातले आहेत, कुणी पश्चिम महाराष्ट्राचं आहे, मराठवाड्याचे गडचिरोलीतनं आलेत, तर हेच ते कार्यकर्ते आहेरीतनं आले, आहेरीत, अरे वा। तर हेच ते कार्यकर्ते आहेत की जे कार्यकर्ते आज आपला सूर हा पक्षामध्ये दोन्ही गटांनी एकत्रित यावं की नाही याबद्दलचा व्यक्त करतील। आणि सुप्रिया सुळे जसं म्हणाल्या की कार्यकर्त्यांचा भाव महत्त्वाचा, त्यामुळे 2 कार्यकर्त्यांना मी विचारतो, हे नाथाभाऊकडनं आलेले कसं दोघांचं नाथाभाऊंच्याकडनं आल्यामुळे आमच्या जिल्ह्यातल्या, आता जळगाव जिल्ह्यातनं बऱ्याचपैकी नेत्यांची अदलबदल झालेली आहे। नाथाभाऊ स्टँडिंग आमदार आहेत, पण नाथाभाऊंचं पक्षाकडे दुर्लक्ष आहे, त्याच्यामुळं तिकडचा जळगाव जिल्ह्याचा माझा खानदेशाचा कार्यकर्ता उदासीन आहे। माझं या निमित्ताने ताईंना, दादांना एकच सांगणं आहे की तुम्ही युवा कार्यकर्ता द्या, जो रोहित पवारांच्या रूपाने की आजही ताकद जळगाव जिल्ह्यामध्ये बनवू शकते। दोघांनी एकत्रित यावं? नाही, हा त्यांचा निर्णय। दोघांनी एकत्रित यावं, बुलढाणेकर यावं, दोघांनी एकत्रित, दोघांनी आहेरीकर, गडचिरोली जिल्हा येऊ नये, कारण ते भाजपासोबत गेले। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा करून कालपर्यंत ज्यांना ते मनुवादी म्हणत होते ते सगळे शाहू फुले आंबेडकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तिथे गेलेले युवा पदाधिकारी गेल्या 60 दशकापासून महाराष्ट्राचा श्वास म्हणून या महाराष्ट्राकडे, या देशाच्या राजकारणाकडे बघितलं जातं। तो आमच्या मनातला, महाराष्ट्रातल्या कामगारांचा, शेतकऱ्यांच्या मनातला जो राजा आहे, त्या राजाचं नाव म्हणजे शरद पवार। त्याच्या निष्ठेमागे हा संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे। तात्पुरत्या सत्ता घेऊन आणि त्या सत्तेच्या आधारे एक सरकार बनवणं म्हणजे महाराष्ट्र नाही। त्यामुळे आमचा नेता शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, ते जो निर्णय घेतील शेवटच्या श्वासापर्यंत म्हणाले की कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत, यामुळे अजूनही ते कन्फ्युजन दूर अजूनही कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत, कारण की प्रत्येक कोणती निवडणूक जर असली काय करावं आजही कार्यकर्त्यांना सुचत। बरोबर, आजही कळत नाही कार्यकर्त्याला। बरोबर आहे। माझ्या मते असं आहे की आज जो हा मेळावा आहे आणि या ठिकाणी आपली मतं जाणून घेणार आहे, तर माझं असं मत आहे की आता आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत। मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलो आहे, शेगावमधून, पांडुरंग पाटील।
माझा नेता हा पहिला पवार साहेब आहेत, पण ते दोघांनी एकत्रित राजेंद्र- येण्याबद्दलची जी चर्चा आहे डॉक्टर ती राजेंद्र शिंगणे हे माझे नेते आहेत. त्यांच्यापासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली आणि त्यांच्या माध्यमातूनच मी पवारसाहेबांच्या संपर्कामध्ये आलो. चांगली गोष्ट आहे. आता आमचं असं मत आहे की आम्हाला खूप बॅकवर्ड झालेलं आहे. कुणीकडे जायचं? हाच संभ्रमाचा विषय आहे की जायचं कुणीकडे. हो आहेरीकर बोला. मी अतिदुर्गम भागातला आहो. आहेरीतनं आलात? आहेरीतनं आलो मी. हां. पण मला एकच म्हणायचं आहे, हे जे आता जे मिळून मिसळून यांचं सरकार आहे, या सरकारनं का करत आहे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र मला मी एक- डायरेक्ट दोन्ही ऐका ना, दोघांनी एकत्रित येण्याबद्दलची चर्चा आहे. तेच बोलत आहो मी. दोघांनी एकत्र येण्यासाठी जर करता आपले शरदचंद्र पवार साहेब या तर मुद्दा महायुतीमध्ये असा इकडे आहे ऐका. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आज हजारो कार्यकर्ते जे येतील, ते कार्यकर्ते जेव्हा बोलतील तेव्हा त्यावेळेला अर्थात कार्यकर्त्याचे प्रतिनिधी म्हणून नेते बोलणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल तो सुप्रिया सुळे यांचं भाषण. कारण आता सगळा जो बॅटर्न आहे, जी काही भूमिका घ्यायची ती सुप्रिया सुळे यांनी घ्यायची आहे. म्हणजे तो असा एक गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की ज्याला आपला हा पुरोगामीचा जो विचार आहे तो सोडून जर अजित पवार यांच्याबरोबर गेलं तर सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि ती शरद पवार यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं सुद्धा एक अडचणीची बाब आहे. पण महत्त्वाचा दिवस मी म्हणालो तसं आज महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षांतर्गत एक महत्त्वाची घडामोड घडते आहे. अगदी. आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं हे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जमलेले आहेत. राहुल, तुम्ही सोबत राहा. यानंतर रेवतीकडे जाते. रेवती, राष्ट्रवादीचा पुण्यामधील बालेवाडी स्टेडियममध्ये म्हणजे अजित पवार यांचा मेळावा तिथे होणार आहे. कशी तयारी आहे? या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे? नक्कीच तुझं जसं माझं सहकारी म्हणाले राहुल, ते अगदी योग्य आहे की आज राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्त्वाची घडामोड आज पुणे शहरात होत आहे. दुपारी 3च्या सुमारास बालेवाडी स्टेडियमला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची सगळा जो मेळावा आहे तो होणार आहे आणि त्यासोबतच सकाळी 10च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा वर्धापन दिनानिमित्त होणार आहे. आज 26वा वर्धापन दिन आहे. त्या अगोदर मी आत्ता इथे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी आलेली आहे, म्हणजेच पुण्यातील मोदीबाग या अपार्टमेंटच्या इथे. त्याच्यानंतर इकडनं सुप्रिया सुळे इकडनं सगळ्यात पहिले पक्ष कार्यालयात जातील. तिकडे ध्वजारोहण होईल. अनेक कार्यकर्ते तिकडे उपस्थित असतील आणि त्यानंतर ते बालगंधर्वकडे जातील. खरं तर आज सकाळी 7 वाजल्यापासूनच जयंत पाटील हे बालगंधर्वच्या इकडे सगळी पाहणी करतात. कशी तयारी आहे, काय आहे तिथे सगळ्या या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता तर कार्यकर्ते हे जमा व्हायला देखील सुरुवात झालेले आहेत. अनेक लोक इथे शरद पवारांना भेटायला देखील आलेले आहेत. इकडेच त्यांचं कार्यालय आहे आणि इकडे त्यांना ते भेट घेतील आणि त्यानंतर बालगंधर्वकडे रवाना होतील आणि त्यासोबतच 3 वाजताच्या सुमारास बालेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा सगळा मेळावा होईल. तर या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आणि सगळ्यांचं लक्ष खरं तर याकडे आहे की नक्की मनोमिलन होईल का. कारण अनेक दिवस झाले या सगळ्यावरती चर्चा सुरू आहे. तसे काहीसे आपल्याला ॲक्शनसुद्धा दिसतात. कारण आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय की कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर किंवा कुठेतरी एक सॉफ्ट संभाषण आपल्याला सुप्रिया सुळ्यांकडनं दिसून येतं आणि त्यामुळे रेवती, काल सुद्धा माध्यमांशी चर्चा करत असताना अजित पवार यांनी म्हटलेलं होतं, मी मला जे काय बोलायचं आहे ते उद्या मेळाव्याच्या दरम्यान कार्यकर्त्यांशी बोलेनच आणि त्याचमुळे अजित पवार यांच्या भाषणाकडे विशेष आणि खास लक्ष असणार आहे. रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. राहुल, तुम्ही सोबत राहा. आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट्स जाणून घ्यायचे. ती बातमी आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये 8 वेळा भेटी झालेल्या आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी दोन्ही पवार हे 8 वेळा एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जेव्हा संघर्ष निर्माण झाला त्यानंतर सुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या 11 महिन्यात 8 वेळा भेटी झालेल्या आहेत. अधिकची माहिती जाणून घेऊयात. राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, कोणकोणत्या कारणानं गेल्या 11 महिन्यांमध्ये 8 वेळा भेटी झालेल्या होत्या? कारण याची चर्चा जोरदार झालेली होती. अगदी बरोबर आहे आणि अगदी काही महत्त्वाच्या या गाठीभेटी खास करून पुण्यामध्ये
व्यापारी असलेल्या चौराडिया यांच्या घरी जी भेट झाली ती या दोघातल्या एकत्रित येण्याच्या चर्चेला तिथून खरी सुरुवात झाली. अर्थात त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना फारसे यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती. त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सगळ्यात आधी तर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ते भेटले होते. त्यानंतर चोराडिया यांच्या घरी भेटले. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवारांनी खास भेट घेऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलेलं होतं. जय पवार यांचा जो कौटुंबिक सोहळा आहे जो साखरपुडा झाला त्याला ते भेटले. रयत शिक्षण संस्था आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSI ह्या प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये हे दोघं एकत्रित आले. त्यानंतर बारामती कृषी विज्ञान केंद्राचे जे 2 महत्त्वाचे कार्यक्रम झाले तिथेही ते एकत्रित आले. बघा, राजकारणामध्ये संदेश देणं हा फार महत्त्वाचा भाग असतो. ज्या वेळेला असं म्हटलं जातं की आम्ही अनेक वेगळ्या संस्थावरती एकत्रित आहोत आणि त्यामुळं अशा संस्थांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही उपस्थित राहतो, पण महाराष्ट्रातला हा राजकीय सौहार्द जरी म्हटला तरी एकाच कुटुंबातले सदस्य जेव्हा सतत भेटत राहतात तेव्हा तो कार्यकर्त्यासाठी संदेश असतो. आणि आता मगाशी जे कार्यकर्ते म्हणाले की आमच्या मनामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे, संभ्रम आहे, त्याचं कारण ते आहे की हे दोघं एकच आहेत अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रात जे राजकीय विश्लेषण करतात त्यांनी सतत करत आणली. आणि आत्ता कार्यकर्त्यांना असं वाटतं की जेव्हा स्वतः शरद पवारांनी असं म्हटलं की दोघं एकत्रित येण्यासंदर्भामध्ये सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यायचा, तर तो संदर्भ लागला ह्या 8 बैठकांना. कारण प्रत्येक वेळेला 2 राजकीय पक्ष स्वतंत्र झालेले की जे सतत निवडणूक आयोगामध्ये लोकांमध्ये जाऊन न्यायालयामध्ये जाऊन परस्पर विरोधी भूमिका मांडत होते, त्याच पक्षाचे 2 प्रमुख हे वेगवेगळ्या वेळेला एकदा नाही दोनदा नाही 8 वेळेला ज्या वेळेला एका मंचावरती एकत्रित येतात तेव्हा तो कार्यकर्त्यासाठी संदेश असतो. आणि म्हणून आज असं म्हटलं जातं आहे की जर या मेळाव्यामध्ये शरद पवारांनी जशी पूर्वी भूमिका घोषित केलेली आहे की मी सक्रिय लोकसभा निवडणुकीतनं तर निवृत्त झालेलोच आहे, राज्यसभेचंही सदस्यत्व मला नको, आणि असं जर यातनं संदेश गेला कुठे की पुढच्या पिढीनं जो निर्णय घ्यायचा आहे तो भलेही आज जाहीर नाही केला गेला तरीसुद्धा शरद पवारांच्या भाषणातनं काय संदेश जातो तो या 8 बैठकांना जोडून असेल. आणि त्या 8 बैठकाचा संदेश हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरेल. आणि म्हणून आजच्या ह्या 2ही स्थापना दिवसाच्या कडं याच कारणासाठी बघितलं जात आहे की किमान भविष्यामध्ये तरी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करताना दिसतील का. अगदी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असतो आणि तो दूर करायचा असतो नेत्यांनी, आणि त्याचमुळे आज दोन्ही नेते आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे आपल्याला पाहायचं आहे. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.